हाय हॅलो वेलकम टू फूड अँड व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथं तुम्हाला खूप सारी कोथिंबीर दिसत असेल, त्याचबरोबर मेथीसुद्धा दिसत आहे। तर ही नुसतीच शेतातून आणलेली आहे भाजी, मेथीची भाजी आहे। त्याचबरोबर कोथिंबीर खूप जास्त सुंदर अशी बघताच क्षणी आवडेल अशी कोथिंबीर इतकी नाजूक आहे आणि देशी असल्यामुळे त्याचा वास जो आहे ना तो खूप छान असा पसरलेला आहे। तर आता इथं फक्त ह्याचं जी साफ करायचं जे काम आहे ना ते खूप किचकट आहे, कारण शेतातून आणलेले आहे डायरेक्ट, त्यामुळे माती वगैरे पण राहते त्याला। आपण मार्केटमधून आणतो त्या कशा थोड्या स्वच्छ असतात, त्यामुळे एवढं वेळ लागत नाही, पण याला खूप जास्त वेळ मला गेला याच्यामध्ये, कारण ही अशीच मी फ्रीजमध्ये ठेवू शकत नव्हती। मग सगळी मी कोथिंबीर पण साफ करून ठेवली, त्याचबरोबर मेथीसुद्धा साफ करून ठेवली आणि याच्यामध्ये माझा खूप जास्त वेळ गेला। पण हे करणं पण भागच होतं, नाही तर मग हे जर आत्ता राहिलं, एकदा राहिलं उद्या करू असं करत मग नंतर ती भाजी खराब होऊन गेली असती। मग इकडे सगळं हा राडा मी काढला आणि संध्याकाळचा टाईम होता, त्यामुळे हे सगळं स्वच्छ करून ठेवणं मला भागच होतं। तर त्याच्यानंतर मी आता इकडं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं दही कसं लावतात ते मी तुम्हाला दाखवेल। तर आता इकडं दही हे जी माझं पहिलं अगोदरचं राहिलेलं दही मी छान असं त्याला घुसळून घेतलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित पातळ असं करून घेतलं आहे। त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मी कोमट दूध घालते। जास्त पण टेम्परेचरचं दूध घातलं तरी आपलं दही आहे ना ते एकदम असं पाण्यासारखं लागतं, पाणी जास्त राहतं। तर तसं न करता कोमट दूध घ्यायचं, आणि आता थंडीचे दिवस असल्यामुळे कोमट दुधामध्ये चांगलं लागतं दही। आता त्याच्यानंतर ज्या भांड्यात तुम्ही दही लावणार आहे, शक्यतो स्टीलचं भांडं किंवा मातीचं किंवा आपलं ते काचेच्या भांड्यात दही लावायचं, त्याने छान दही लागतं। तर इकडे माझं कडनं प्लॅस्टिकचा डबा आहे, पण आत जो डबा आहे ना तो स्टील आहे, म्हणजे गरम राहण्यासारखा डबा असतो ना तसा डबा आहे। तर त्याच्यानंतर व्यवस्थित सगळीकडे हे मिक्स करून घ्यायचं चमच्यानं, आणि व्यवस्थित म्हणजे आपलं जे विरजण आहे ना ते मिक्स होतं दुधामध्ये, आणि त्याच्यानंतर ठेवून द्यायचं। तर आता इथं सकाळ झालेली आहे आणि इथं तुम्ही बघू शकता एकदम घट्ट असं दही लागलेलं आहे। कुठेही तुम्हाला पाणी दिसते का? मी तुम्हाला डबा असा वाकडा करून पण दाखवते बघा, अजिबात पाणी सुटलेलं नाही। आणि ज्यावेळी तुम्ही विरजण लावताना ते पूर्ण भांड्याला व्यवस्थित पसरा, म्हणजे असं व्यवस्थित आपलं विरजण पसरलं की दही पण छान घट्ट लागतं। आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आणखी घट्ट होतं। तर तुम्हाला या पद्धतीने नक्कीच तुम्ही उन्हाळ्यात लावा, पावसाळ्यात लावा किंवा थंडीच्या दिवसात या पद्धतीनंच तुम्ही दही लावा। बघा एकसुद्धा पाण्याचा थेंब नाही, व्यवस्थित लागलेलं आहे दही। त्याच्यानंतर इथं स्वयंपाकाची तयारी चालली आहे। तर इकडं मी आज कांद्याची पात करत आहे, त्याच्यामध्ये छान अशी मसूरची डाळ घातलेली आहे, मसूर, आणि महत्त्वाचं म्हणजे मी लोखंडी कढईत करत आहे, त्यामुळे कोणती पण पालेभाजी तुम्ही लोखंडी कढईत केली की त्याचा एकदम डबल स्वाद होतो। आणि त्याच्यामध्ये मी फक्त कांदा घातलेला आहे, आणि इकडे छान अशी पावट्याची आमटी पण माझी रेडी होत आहे। बघू शकता कलर खूप सुंदर आलेला आहे भाजीला। त्याच्यानंतर मी इकडं कुकरला लावलेला आहे भात, आणि इकडं कणिकसुद्धा माझी मळून झालेली आहे। स्वयंपाकाची सुरुवात ही कणिक मळण्यापासूनच होते, आणि बाहेर बघू शकता अजून अंधारच आहे। तर आत्ता हा टाईम आहे 6:30चा। आज थोडं पटपट मला बाहेर जायचं होतं लवकर, त्यामुळे मी आज लवकर स्वयंपाकाला लागले। बघू शकता 6:30 वाजलेले आहेत। आणि आता ज्यावेळी तुम्ही कुकरला भात लावताना त्यावेळी हा जो फेस येतो ना वरचा तो काढून टाकायचा, आठवणीनं काढून टाकायचा, तो आपल्या शरीरासाठी चांगला नसतो। डाळ पण जेव्हा तुम्ही कुकरला लावाल त्यावेळी हा फेस नक्की काढून टाका।